कराडच्या टोळीनं संतोष देशमुखांना हलाल करून मारलं, त्यांच्या मृतदेहाशी नको त्या गोष्टी केल्या, फोटो व्हिडिओ बघून संबंध महाराष्ट्र ढसाढसा रडला. वाल्मिक कराडच्या आईला फोटो बघून काही वाटलं नसेल का? या सगळ्या मारेकऱ्यांच्या आईवडिलांना संतोष देशमुखांचे फोटो बघून काही वाटलं नसेल का? का त्यांचं काळीज हे दगडाचं झालेलं आहे? वाल्मिक कराडच्या आईनं मीडियासमोर येऊन सांगितलं पाहिजे, माझ्या मुलानं जर असं कृत्य केलं असेल ना तर माझ्या मुलाला फाशीची शिक्षा द्या. ही वाल्मिक कराडच्या आईची वाईट असली पाहिजे होती. तुम्हाला सांगतो, धनंजय मुंडेंची वाईट असली पाहिजे होती. अरे हा वाल्मिक कराड माझ्या जवळचा आहेत ना. या वाल्मिक कराडनं काय केलं? जर त्याकडे संतोष देशमुखाला एवढं हलाल करून मारलं ना तर या वाल्मिक कराडची आणि त्याच्या सगळ्या गँगला भर चौकात फाशी द्या, अशी मागणी धनंजय मुंडेंची असली पाहिजे होती. पण तुम्हाला सांगतो, यांनी फक्त त्यांनी आपल्या माणसांना सेफ करण्याचं काम केलं. मला सलाम वाटतो त्या बापू विरू वाटेगावकरांचा. ज्यावेळेस स्वतःचा मुलगा दोषी वाटला ना तर त्यावेळेस स्वतःच्या मुलाला बापू विरू वाटेगावकरांनी गोळ्या घातल्या होत्या. सलाम त्या हुतात्म्याला. आणि महत्वाचा मुद्दा, आज तुम्हाला सांगतो, जेवढ्या काही त्या ठिकाणी मारेकरी आहे त्या मारेकऱ्यांच्या आईवडिलांनी मीडियाला वाईट दिल्या पाहिजे होत्या का आमचा मुलगा हा त्या ठिकाणी माणसात राहण्याच्या लायकीचा नाही. अशा पद्धतीचं कृत्य या सगळ्या 8 ते 9 जे मारेकरी आहेत ना त्यांच्या घरच्यांनी मीडियाला बाईट दिली पाहिजे. आमचं पोरग या ठिकाणी, आमचा मुलगा, आमचा नवरा, आमचा बाप हा माणसात राहण्याच्या लायकीचा नाही. कारण ते इतक्या खालच्या दर्जाला जाऊन एखाद्या माणसाच्या मृतदेहाशी खेळण्याचं काम करतात. ही माणसं माणसात राहण्याचं काम नाही. यांना लवकरच त्याकडे संपवलं गेलं पाहिजे. अशी मानसिकता ज्यावेळेस त्यांच्या आईवडिलाची होईल ना त्या दिवशी खरं तर पुन्हा असं कोणतंही कृत्य होणार नाही. नाहीतर आपलं पोरग आणि दुसऱ्याचं कार्ट, अशा पद्धतीची मानसिकता सगळ्या त्या महाराष्ट्राची होऊन बसलेली आहे. म्हणून वाल्मिक कराडच्या आईनं मीडियासमोर आलं पाहिजे. धनंजय मुंडेंनी सांगितलं पाहिजे. सगळ्या महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यातल्या वंजारी समाजावरती जो काही कलंक लागला होता, सगळ्या वंजारी समाजानं त्याकडे पुढे येऊन सांगितलं पाहिजे. संतोष देशमुखाला ज्या टोळीनं, वाल्मिक कराडच्या टोळीनं त्याकडे हलाल करून मारलं ना तर त्या वाल्मिक कराडला भर चौकात परळीमध्ये फाशी दिल्या गेली पाहिजे. ही सगळ्या वंजारी भावांनी त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे. कारण आपल्या समाज, एका माणसामुळे तुमच्या जात त्या ठिकाणी खराब होते, हे सगळ्या वंजारी समाजाने पुढे येऊन सांगितलं पाहिजे. म्हणून तुम्हाला सांगतो, गुन्हेगाराला जात नसते, परंतु जात आली होती ना तर सगळ्या जातीनं त्याला पुढे येऊन सांगितलं गेलं पाहिजे होतं की आमच्या जातीतला आहेत ना, मारेकरीत ना, संतोष देशमुखाला मारलंय ना, हलाल करून मारलंय ना, मनुष्यतेला काळिंबा फासलाय ना, त्याला भर चौकात फाशी द्या. ही वंजारी समाजाची भूमिका असली पाहिजे होती, परंतु ती नव्हती. आजही व्हिडिओ